आणि यानंतर घेऊयात काही राजकीय विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। सर्वसामान्य करदात्यांना या अर्थसंकल्पात कोणत्याही पद्धतीचा दिलासा देण्यात आलेला नाहीये। इन्कम टॅक्स मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत। इन्कम टॅक्स आहे तसाच राहणार आहे। संसदेतील अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाकडे विशेषतः लक्ष दिलं जातंय। शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा सुद्धा करण्यात आल्यात। विशेषतः आयुर्वेद, फार्म डिझाइन आणि तांत्रिक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांवरती सरकारने विशेष लक्ष दिलेलं आहे। सरकारने देशभरामध्ये 3 नवीन आयुर्वेद संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे। पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकासाला गती देण्यासाठी 20 महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवरील 10,000 टूर गाईड्सना प्रशिक्षण देण्यासाठी पायलट योजना जाहीर करण्यात आली आहे। ही 12 आठवड्यांची हायब्रिड ट्रेनिंग प्रोग्राम असून ती IIMच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। त्या ठिकाणी शरद पवारांनी मुंबईला निघण्यापूर्वी स्मारक या मैदानावरती करण्याची चर्चा विद्या प्रतिष्ठानचे सदस्य किरण गुजर यांच्याशी केली। मात्र अजित पवारांचा दशक्रिया विधी झाल्यानंतरच या मैदानावर स्मारक उभारण्याची चर्चा झाल्यानं किरण गुजर यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतलाय। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीसांनी सर्वच्या सर्व सभा रद्द केलेल्या आहेत। 7 दिवसांमध्ये फडणवीस 22 प्रचार सभा घेणार होते। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी येऊन सांत्वनपर भेट त्यांनी घेतली। पवार कुटुंबावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी बंगल्यावर रात्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं सांत्वनपर पत्रही त्यांनी सुनेत्रा पवारांना दिलं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर राऊतांनी मोदींवर टीका केली। घराणेशाही आरोपातून आणि चिखलफेकीतून आपण स्वतःला मुक्त केलेलं आहे, असं बरंच झालेलं आहे, असं सुद्धा राऊतांनी मोदींना उद्देशून म्हटलं। मंत्री भरत गोगावले यांनी प्रचार सभेदरम्यान अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। रायगड जिल्हा परिषद महाडच्या प्रचार सभेदरम्यान अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेणार आहे। कागल तालुक्यातील नीनाबाई चिखली इथं आज भव्य निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं। विरोधकांनी टीका करताना कुठे राजकारण करावं हे तारतम्य बाळगावं असा टोला प्रवीण दरेकरांनी विरोधकांना लगावलाय। त्यासोबतच राज ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्याला दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। राज ठाकरेंनी टीका करण्यापेक्षा नवनिर्माणाचं स्वप्न बघावं असं दरेकर म्हणतात। नागपूर महानगरपालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली। शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही अधिकृतपणे घोषणा केली आहे। अनेक दशकांपासून नागपूरच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या बोरकर यांना प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असल्याचे सुद्धा बोलले जाते। धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीआधी शिवसेना तसंच राष्ट्रवादीनं एकत्रित गट स्थापन केलाय आणि 50 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्तेमध्ये आलेल्या भाजपवरती अंकुश ठेवण्यासाठी एकत्रित गट निर्माण करण्यात आल्याचं समजतंय। शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय। शहर विकास आघाडीच्या नावानं गट स्थापन करून महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते पदावर देखील दावा करणार असल्याचं वाल्हे यांनी स्पष्ट केलं। चित्रा वाघ यांची सभा कुंभारगाव इथं पार पडली। पाटण काळगाव जिल्हा परिषद गटातील प्राजक्ता पाटील आणि पंचायत समितीतील रमेश मोरे आणि अनिल डाकवे या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती।